सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून आजही एकच आवाज घुमतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण महाराजांच्या युद्धनीतीवर आणि गडकिल्ल्यांवर तासनतास बोलतो, पण जेव्हा विषय त्यांच्या खासगी आयुष्याचा आणि 8 विवाहांचा येतो, तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहतात. महाराजांनी का बरे 8 लग्न केली असावीत? एवढ्या लग्नाची खरंच गरज होती का? तर मी सांगेन हो. जेव्हा शत्रू चहोबाजूंनी वेढलेला होता, तेव्हा अंतर्गत वाद मिटवून रक्ताची नाती जोडणं ही काळाची गरज होती. मग ते जावळीचा खोरे ताब्यात घेणं असो वा सिंदखेडच्या जाधवांशी असलेल्या पिढ्यानपिढ्यांचा दुरावा संपवणं. महाराजांच्या प्रत्येक विवाहामागे लपलं होतं स्वराज्याचं एक भक्कम धोरण. आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत शिवरायांच्या 8 महाराणींचा इतिहास आणि त्या प्रत्येक विवाहामागचं नेमकं राजकारण. चला सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी म्हणजेच महाराणी सईबाई या स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत सन्माननीय, सात्विक आणि संयमी व्यक्तिमत्व होत्या. महाराणी सईबाई साहेबांचा जन्म साधारण 1633 मध्ये फलटणच्या प्रसिद्ध निंबाळकर घराणेत झाला. त्या मुधोजीराव निंबाळकर आणि रेऊबाई, काही ठिकाणी राऊबाई असा उल्लेख आढळतो, यांच्या सुकन्या होत्या. शिवराय आणि सईबाई साहेब यांच्या वयात साधारण 3 वर्षांचे अंतर होते, म्हणजेच महाराज त्यांच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे होते. निंबाळकर आणि भोसले घराण्यातील नातेसंबंध पिढ्यानपिढ्यांचे होते, कारण राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या सासूबाई म्हणजेच शहाजीराजांच्या मातोश्री या देखील निंबाळकर घराण्यातीलच होत्या. श्रीमंत योगी शिवराय आणि महाराणी सईबाई साहेबांचा विवाह 16 मे 1640 रोजी पुण्याच्या लाल महालात अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. हा विवाह झाला तेव्हा दोघेही वयाने लहान होते, त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत लहानाचे मोठे होताना एक विशेष ऋणानुबंध निर्माण करता आले. सईबाई साहेब अत्यंत सुस्वभावी, शांत आणि सुसंस्कृत होत्या, ज्यामुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या त्या अत्यंत लाडक्या आणि विश्वासू सून बनल्या. त्यांनी स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवातीच्या अत्यंत कठीण काळात शिवरायांना मोलाची साथ दिली. महाराज जेव्हा स्वराज्याच्या कार्यात किंवा मोहिमेवर व्यस्त असत, तेव्हा सईबाई साहेबांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि राजगडावरील संपूर्ण व्यवस्था अतिशय कुशलतेने आणि समर्थपणे सांभाळली होती. महाराणी सईबाई साहेबांना 4 अपत्ये झाली: सखुबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई या 3 कन्या. तर पुत्राचे नाव छत्रपती संभाजी महाराज होते. शंभूराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. स्वराज्याचा वारस जन्माला आल्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला. परंतु दुर्दैवाने त्यानंतर सईबाई साहेबांची प्रकृती हळूहळू खालावू लागली. बाळंतपणानंतर त्यांना जो आजार जडला, त्यातून त्या पुन्हा सावरू शकल्या नाहीत. महाराणी सईबाई साहेबांचे आयुष्य खूप कमी होते. 5 सप्टेंबर 1659 रोजी राजगड किल्ल्यावर वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ज्यावेळी अफजलखानाचे अकराळ विक्राळ संकट स्वराज्यावर चालून आले होते आणि महाराज त्या मोठ्या मोहिमेच्या तयारीत होते, त्याच काळात सईबाई साहेबांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने शिवछत्रपतींना मोठा मानसिक धक्का बसला होता, कारण सईबाई साहेब केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या सुखदुःखातील आणि संघर्षाच्या काळातील खऱ्या जोडीदार होत्या. महाराणी सईबाई साहेबांची समाधी आजही राजगड किल्ल्यावर मोठ्या दिमाखात स्थिर असून ती त्यांच्या पवित्र आणि उत्तुंग स्मृतीत जपून उभी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजेच महाराणी सोयराबाई या स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत प्रबळ आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होत्या. कराड जवळील तळबीडच्या पराक्रमी मोहिते घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संभाजी मोहिते हे आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार होते आणि स्वराज्याचे महान सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाई साहेबांचे सख्खे भाऊ होते. सोयराबाई साहेबांचे भोसले घराण्याशी असलेले नाते अधिक जवळचे होते, कारण शिवछत्रपतींची सावत्र आई तुकाबाई साहेब ह्या सोयराबाईंच्या सख्या आत्या होत्या. महाराणी सोयराबाई साहेबांचा विवाह साधारण 1652-53च्या सुमारास शिवरायांशी संपन्न झाला. सोयराबाई साहेब दिसायला अत्यंत देखण्या आणि तेजस्वी होत्या, तसेच त्यांची बुद्धी कमालीची चतुर होती. महाराणी सईबाई साहेबांच्या अकाली निधनानंतर राजघराण्यातील जबाबदाऱ्या आणि अंतःपुरातील व्यवस्था त्यांनी अत्यंत समर्थपणे पेलली. 1674 साली जेव्हा रायगडावर शिवछत्रपतींचा भव्य राज्याभिषेक झाला, तेव्हा सोयराबाई साहेबांना पट्टराणीचा सर्वोच्च मान देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांना राजाराम महाराज आणि दीपाबाई अशी 2 अपत्ये होती. सोयराबाई साहेबांच्या राजकीय महत्वाकांक्षेचे अनेक पैलू इतिहासात चर्चिले जातात. त्या काळच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत आपल्या पुत्राला म्हणजेच राजाराम महाराजांना स्वराज्याचे उत्तराधिकारी म्हणून पाहावे, ही त्यांची इच्छा एका मातेच्या दृष्टीने नैसर्गिक होती. यावरून राजघराण्यातील अंतर्गत वर्तुळात काही प्रमाणात मतभेदही निर्माण झाले होते.
मात्र त्यांचे बंधू सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी नेहमीच स्वराज्याच्या हिताला आणि छत्रपतींच्या निर्णयाला सर्वोच्च स्थान दिले. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्यात जेव्हा वारसा हक्कावरून राजकीय अस्थिरता निर्माण झाली, तेव्हा सोयडाबाई साहेब काही प्रमाणात एकाकी पडल्या. शेवटी 1681 मध्ये रायगड किल्ल्यावरच त्यांचा मृत्यू झाला. जरी त्यांच्या काही निर्णयांबद्दल मतभेद असले तरी मोहिते घराण्यासारखी निष्ठावान शक्ती स्वराज्याशी जोडून ठेवण्यात आणि राजघराण्याचा मान जपण्यात महाराणी सोयराबाई साहेबांचे योगदान मोलाचे राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव महाराणी पुतळाबाई साहेब असून त्या स्वराज्यातील एक अत्यंत सात्विक, प्रेमळ आणि त्यागी व्यक्तिमत्व होत्या. पुतळाबाई साहेब या स्वराज्याचे प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध सरसेनापती नेताजी पालकर यांच्या पुतणी होत्या. त्यांचे वडील गुळोरी पालकर हे नेताजींचे बंधू होते. पुतळाबाई साहेबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळील घोड नदीच्या परिसरात असलेल्या याच निष्ठावान पालकर घराण्यात झाला आणि साधारण 1653 मध्ये त्यांचा विवाह शिवछत्रपतींशी संपन्न झाला. महाराणी पुतळाबाई साहेबांच्या आयुष्यातील सर्वात हळवा आणि प्रेरणादायी पैलू म्हणजे त्यांचे छत्रपती संभाजी महाराजांवरील अपार प्रेम. त्यांना स्वतःचे अपत्य नव्हते, परंतु त्यांनी महाराणी सईबाई साहेबांच्या अकाली निधनानंतर पोरक्या झालेल्या लहानग्या शंभूराजांना पोटच्या मुलाप्रमाणे मायेने आणि संस्कारांनी जपले. संभाजी महाराज देखील त्यांना आपली दुसरी आई मानत असत आणि त्यांचा शब्दाशब्दाचा मान राखत असत. कौटुंबिक राजकारणात किंवा कठीण प्रसंगात पुतळाबाई साहेबांनी नेहमीच शांत राहून महाराजांना खंबीर साथ दिली. 3 एप्रिल 1680 रोजी जेव्हा शिवछत्रपतींनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा पुतळाबाई साहेबांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार निखळला. महाराजांच्या विरहाने व्याकुळ झालेल्या पुतळाबाई साहेब साधारण 2.5 महिन्यांनी म्हणजेच 27 जून 1680 रोजी महाराजांच्या पादुका सोबत घेऊन सती गेल्या. रायगडावर आजही जी जागा वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून ओळखली जाते, त्याबद्दल अनेक ज्येष्ठ इतिहासकारांचे असे ठाम मत आहे की ती समाधी प्रत्यक्षात महाराणी पुतळाबाई साहेबांचीच आहे. त्यांचे हे सर्वोच्च बलिदान शिवछत्रपतींप्रती असलेल्या त्यांच्या निस्सीम भक्तीचे आणि अतूट निष्ठेचे प्रतीक म्हणून इतिहासात अजरामर झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचे नाव महाराणी सकवारबाई साहेब असून स्वराज्यासाठी अतोनात हालअपेष्टा सोसणाऱ्या त्या एका अत्यंत खंबीर आणि वीर महिला होत्या. सकवारबाई साहेब या स्वराज्याचे निष्ठावान अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांच्या भगिनी आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भरेगावचे पाटील नंबाजीराव गायकवाड यांच्या कन्या होत्या. 9 जानेवारी 1656 रोजी राजगडाच्या पवित्र भूमीवर खुद्द राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या मंगल उपस्थितीत त्यांचा विवाह शिवछत्रपतींशी संपन्न झाला आणि स्वराज्याला एक खंबीर महाराणी मिळाली. महाराणी सकवारबाई साहेबांना कमळाबाई नावाची एक लाडकी कन्या होती. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे त्याग, संघर्ष आणि धैर्याचे एक देदीप्यमान उदाहरण राहिले आहे. शिवरायांच्या निधनानंतर आणि त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जेव्हा स्वराज्यावर मोगलांचे भीषण संकट कोसळले, तेव्हा सकवारबाई साहेबांनी कधीही हार मानली नाही. 1689 मध्ये जेव्हा मोगल सरदार जुल्फिकार खानाने रायगड किल्ल्याला वेढा घातला आणि रायगड मोगलांच्या ताब्यात गेला, तेव्हा महाराणी येसुबाई साहेब आणि युवराज शाहू महाराजांसोबत महाराणी सकवारबाई साहेबांनाही औरंगजेबाने कैद करून नेले. इतिहासकारांच्या अंदाजानुसार औरंगजेबाच्या कैदेत असतानाच साधारण इसवी सन 1700च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण किंवा त्यांच्या समाधीबद्दल आजही इतिहासात ठोस माहिती उपलब्ध नाही. ही स्वराज्याच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिका मानली जाते. परंतु शत्रूच्या कैदेत राहूनही शेवटपर्यंत न झुकणाऱ्या या स्वाभिमानी महाराणीचा इतिहास आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5व्या पत्नी म्हणून महाराणी सगुणाबाई साहेबांचा उल्लेख केला जातो. मात्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आणि संदर्भानुसार त्या महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, असाही उल्लेख प्रामुख्याने आढळतो. महाराणी सगुणाबाई साहेब या मूळच्या कोकणातील दाभोळच्या असून त्या अत्यंत पराक्रमी अशा राजशिर्के घराण्यातील होत्या. शिवराय आणि सगुणाबाई साहेबांचा विवाह साधारणतः 1640 ते 1641च्या दरम्यान झाला होता. त्यांना राजकुंवरबाई नावाची एक मुलगी होती, ज्यांचा विवाह पुढे शिर्के घराण्यातीलच गणोजी शिर्के यांच्याशी झाला. विशेष म्हणजे याच गणोजी शिर्के यांच्या भगिनी म्हणजेच महाराणी सगुणाबाई साहेबांच्या भाची महाराणी येसुबाई साहेब यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी झाला होता.
प्रामुख्याने शिर्के आणि भोसले या दोन महत्त्वाच्या मराठा घराण्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि स्वराज्याला कोकण भागात भक्कम पाठिंबा मिळवून देण्यासाठी हे विवाह झाले होते. महाराणी सगुणाबाई साहेबांच्या निधनाबाबतची निश्चित माहिती किंवा त्यांच्या मृत्यूची तारीख मात्र इतिहासाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये उपलब्ध नाही. स्वराज्याच्या उभारणीत पडद्यामागून खंबीर साथ देणाऱ्या, दोन बलाढ्य घराण्यांना रक्ताच्या नात्याने गुंफणाऱ्या आणि स्वराज्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणाऱ्या महाराणी सगुणाबाई साहेबांच्या या अलौकिक योगदानाला इतिहासात मानाचे स्थान आहे. छत्रपती शिवरायांच्या 6व्या पत्नी होत्या महाराणी लक्ष्मीबाई साहेब. लक्ष्मीबाई साहेब या जावळीच्या विचारे कुटुंबातील होत्या. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे दिवाण असलेले हनुमंतराव मोरे हे लक्ष्मीबाई साहेबांचे वडील होते. जावळीचा दुर्गम प्रदेश स्वराज्यात सामील करणे आणि तिथला राजकीय प्रश्न कायमचा मिटवणे हे स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. याच रणनीतीचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये हनुमंतराव मोरेंच्या कन्येशी म्हणजेच लक्ष्मीबाई साहेबांशी विवाह केला. हा विवाह सोहळा प्रत्यक्ष जावळी प्रांतातच संपन्न झाला. या विवाहामुळे जावळीतील प्रभावशाली स्थानिक शक्तींना स्वराज्याशी जोडून घेणे शक्य झाले. लक्ष्मीबाई साहेब स्वभावाने अत्यंत संयमी होत्या आणि ऐतिहासिक संदर्भांनुसार त्यांना अपत्य नव्हते असे म्हटले जाते. स्वराज्याचा विस्तार आणि स्थैर्य यासाठी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण राजकीय विवाहांपैकी हा एक विवाह होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 7व्या पत्नीचे नाव महाराणी काशीबाई साहेब असे होते. त्या राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या माहेरकडील म्हणजेच सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यातील होत्या. काशीबाई साहेब या संताजी जाधव यांच्या कन्या होत्या आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब नेहमीच स्वराज्याच्या सेवेत सक्रिय राहिले होते. जाधव आणि भोसले या दोन मातब्बर घराण्यांमध्ये जो ऐतिहासिक दुरावा निर्माण झाला होता तो कायमचा मिटवून दोन्ही परिवारांना पुन्हा जवळ आणण्याच्या उद्देशाने हा विवाह झाला. 8 एप्रिल 1657 रोजी राजगडावर शिवछत्रपती आणि काशीबाई साहेबांचा विवाह संपन्न झाला. ऐतिहासिक नोंदींनुसार लक्ष्मीबाई साहेबांप्रमाणेच काशीबाई साहेबांनाही अपत्य नव्हते. 16 मार्च 1674 रोजी म्हणजेच शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या काही काळ आधीच त्यांचे निधन झाले. स्वराज्याचा हा सुवर्ण क्षण पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही, तरीही रायगडावर आजही त्यांची समाधी आहे असे म्हटले जाते. दोन मोठ्या घराण्यांना स्वराज्याच्या कार्यासाठी पुन्हा एकदा एकत्र गुंफण्यात महाराणी काशीबाई साहेबांचे हे नाते महत्त्वाचे ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8व्या पत्नीचे नाव महाराणी गुणवंताबाई साहेब असे होते. त्या बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथील अत्यंत शूर आणि निष्ठावान अशा इंगळे घराण्यातील कन्या होत्या. त्यांचे वडील शिवाजी इंगळे असून या घराण्याचा स्वराज्याशी असलेला ऋणानुबंध अतिशय जुना आणि रक्ताचा होता. खळद बेलसरच्या सर्वात पहिल्या लढाईपासूनच इंगळे घराणे स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत आणि लढाईत नेहमी अग्रेसर राहिले होते. विशेष म्हणजे गुणवंताबाई साहेबांचे बंधू कान्हाजी इंगळे हे प्रतापगडावर अफजल खान वधाच्या त्या ऐतिहासिक प्रसंगी शिवरायांच्या बरोबर असणाऱ्या 10 अत्यंत विश्वासू आणि निवडक अंगरक्षकांपैकी एक होते. यावरूनच या घराण्याच्या अतुलनीय निष्ठेची प्रचिती येते. 15 एप्रिल 1657 रोजी महाराणी गुणवंताबाई साहेब आणि शिवछत्रपतींचा विवाह संपन्न झाला. या विवाहामुळे स्वराज्याला एका अत्यंत पराक्रमी घराण्याचे भक्कम पाठबळ मिळाले. स्वराज्याच्या उभारणीत पडद्यामागे राहून आपल्या घराण्याची निष्ठा आणि शौर्य अर्पण करणाऱ्या महाराणी गुणवंताबाई साहेबांचा इतिहास खरोखरच सन्माननीय आहे. तर मंडळी, हा होता शिवरायांच्या 8 विवाहांचा आणि त्यामागील अजोड राजकीय धोरणांचा इतिहास. इतिहासाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या स्वराज्याचा हा गौरवशाली इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्राच्या अशाच अज्ञात आणि रंजक इतिहासासाठी आपल्या ऑल अबाउट महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.